पटापटा बघा पोरगी आमची कशी शाळातून आली की उपटीत आहे ना बाई, लय उपटीते, लय कामाची पोरगी, मुकी पण आहे का नाही. तरी बघा सोयाबीन मधलं उपटा ते ह्याचे हरभरे मधले सोयाबीन उपटू उपटू बेजार आहेत, बेजार होय. इतकी दाट उगाली वय विचारू नका, एवढी दाट. दिवस मावळा तरी चालूच आहे बघा उपटायला, कारण उरकानाची एवढी हरभऱ्यात सोयाबीन उगली की म्हणजे हरभरा कमी एवढी सोयाबीन आहे, त्याच्यामुळे आज पण होत नाही आणि उद्याच्याला पण होती का नाही काय सांगता येत नाही. पण लई सोयाबीन म्हणजे उगाली एकाची उपटू ढिगारे टाकले त्यांनी, तर ते उपटायला चालले. तर कृष्णाचे पप्पा उपटत येतं आणि आमची बारकी उपटू लागते. उपटे उपटे बारके पटपट झालं पाहिजे. त्यात बारकी आका काय म्हणते, तडूप आणा म्हणा येताना एक धुडका एखादा म्हणजे निघायला तुम्हाला लगेच. घेऊन या म्हणा हे उपटेला, तिकडं न्यायला होईन आपल्याला, ह्यांना होईन. उपट उपट बारके उपटे, बसा बसा बसा, मोठा ढिगारा झाला पाहिजे अजून. उपट सन 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 सन. तरी बघा असं उपटे दूध अयो लय झाले, इतकं दाट आहे विचारू नका, एवढं दाट आहे. उपटा उपटा राहिले अजून बरंच, इकडं तर लय दाट आहे बाई गे. आमची बारकी लय कामाची झाली बघा, कशी बसवून बसवून उपटी ती म्हाताऱ्या माणसावर हे का. लेकर कशी शाळेतून आली की काम करतात, कारण शेतकऱ्याला काम केल्याशिवाय पर्यायच नाही, जास्त कामं करावं लागतात आम्हाला है ना बाई. बाई बाई भारी काम करते उगाच सणासणाच पोरगी. आणि ते आंबे लय लागते, आता उशीर झालाय त्याच्यामुळे, म्हणजे थंडीमुळे आंबे आले असं काय एवढ्या लवकर लगेच आंबा आली व्हायला लयच आंबट हे झाले, त्यास उपटावं लागत आहे बघा. तरी बघा उपटायला चालू आहे. अजून गटुडं होती ना आपल्या इकडे, बारके येण्याचा तुला गटुडं बांधून त्यात होईल आणि आपल्याला न्यायला होईल ना तिकडे. कशात काय दुसरा होय धुडकं, शेळ्याला छान खातात हळू ह्याला पण. कम नाही बारके तसे करतेस ग भाई ग, जुळून टाक ना, नेहाला वज होईन तुला. उपट उपट इकडे पुढविले डाठे सन 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 उपटा. जुळून मांडी ती जणू का कोथिंबीरच्या मेथीच्या जुड्या बांधल्यात आहे का नाही. जुड्या बांधायच्यात का काय आता भाई. कसे जुड्या बघा ना मांडल्यात लेकरायने, कारण उपटायला यो माझा तर हात माझ्या कुठे गेला कोण, त्याला लय आंबाई मारणाची. खिरुणी कशी बघते यांची. तुझी तिकडे एक मुठ राहिली, तुला नेता का बारकी एवढं डोक्यावर बांधून दिल्या. ते द्या तेवढी मुठ आण बारकी पटकन, तेवढी मुठ बांधून देते तुला, ती उचल. ही ताली ही तुझी मुठ, ही आणि ती आम्हाला न्यायची घरी बाकीचं. नंतर धुडका आणून द्या. बघा कशी कामं करतात आमच्या शाळेतले लेकरं. मस्त गटुडं बांधून द्यायचे डोक्यावर. आता बस का तेवढं जाईन ना, द्या बांधून तेवढं गाठ बांधून, मग घेऊन जाते त्याची ती. चांगलं वज आहे घे डोक्यावर घ्यायचं. आता अजून थोडं उपटीला असत बघ ना, जरा लवकर इकडं झाली असत तर पटपट झालं असतं अजून. किती मोठं कटाळाच करते कामाचं आहे ना. तरी बघा झालं आता, कारण अंधार पडायला लागलाय, उशीर झालाय आम्हाला. वा बघा गटुड गटुड गेली पुरगी गटुड घेऊन. चलाय चला बरं, आता गोळा करायचं राहिला आपलं. ओटीत घ्यायचं का काय तू आपला राहिला राहते इकडे बराच मोठीत ना अजून किती मोठं राहिले. तरी बघा असे उपटू उपटू ठेवल्यात आम्ही, आणि काही बरंच झाले म्हणजे अर्धा झाला असं नाही का नाही आज. हा इकडे बरंच झाले की आता हे पातळ पातळ राहिले, पण चौकडी गाडा द्यावाच लागून ह्याला, नाही तर लय सोयाबीन मोठाली खूप करते यायची लगेच. आपली पात लागली असती बघा इकडे तिकडे परत सर्व हे झाली माझी, राहिली की राहिलीच. काय 10 आहेत सकाळ सकाळ होईल ना तेवढं. तिकडं चांगलं झालं सकाळी, नंतर चांगलं झालं का मोठं. आता हे झालं एवढं. तर बघा याचा म्हणजे दिवस मावळ आहे तरी पण काम चालूच आहे. आमचा अंधार पडलाय तरी बी, कारण सूर्यच मावळतोय 6लाच, आता 5:30लाच मावळतोय, 6ला पण नाही. तरी आता रानात अजून आहेत, घरी काही गेलो नाही. तर सोयाबीन उपटून सोयाबीनच तेवढी त्याच्यामुळं म्हणजे उरकतच नाही, तर उपटायलाच चालू आहे. तर हे तर एवढं राहिले, अजून 2 कवळे घ्यायचे राहिले. तर चला बरं घ्या, हे एक राहिलं वाटतं. तर ते हाताने कवळे आणले तर, कारण गटोडे घ्यायचे आम्हाला पण. तर आमच्याकडे खूप थंडी आहे, तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती, पण आमच्याकडे लय थंडी आहे आज. तर आता बघा ना, म्हणजे 6च वाजले पण इतकं गार लागायला लागले की लयच म्हणजे असं एकदम सबके लागत तिथं.
आणि हात पाय तर लगेच बोलत आहेत. आणि थकाय आता सोयाबीनचा ढिगारा म्हणजे लावला आहे घरी नेण्यासाठी, तर कारण खातात ना त्याच्यामुळं. तर हे लयच थंडी आहे आमच्याकडं. तुमच्याकडं आहे का नाही काय माहिती. तर आमच्याकडं तर भरपूर गार पडलं आहे आणि थंडी पण जास्त लागते लयच. म्हणजे 5-5:30 वाजले कीच गार लागायला चालू होतं इकडं. तर आमच्याकडे इतकाच थंडीचा म्हणजे ह्या वर्षी जास्त थंडी आहे, कारण पाऊस पण जास्त झाला त्याच्यामुळे थंडी पण जास्त असतं ना. काय साड्याच बी घ्यायचं सकाळी नेलं का कोणा ते काय वाळा लागलं तुझ्या साड्या तुमच्या लगेच. तुला आला ते घ्या ना पुढंच धुडकं उचलून. कवळे काय का 2-4 कवळेत अजून पुढं. काय नेहता येत नाही वज तेवढं घ्या की 2-3 कवळेत अजून पुढं 3 तडबी घ्या पुढं उचलून. तरी बघा आमचा हरभरा असा आलाय, छान आलाय. पण सोयाबीनच लय दाट आहे त्यामुळे आता काढायला चालू आहे. तरी बी बरीचशी काढी आता, बरीचशी म्हणजे तरी 75% काढी, 25% राहिली असं अजून. तरी बरीच झाली. बांधायचं हे सोयाबीनचं, नंतर घरी न्यायचं, जनावराला टाकायचं, खायला पाणी पाजायचं. हे शेतकऱ्याची कामं म्हणजे रात्र झाली तरी ना. आज तर संध्याकाळी ना लसूण भिजायचं आहे, कारण रात्रीची लाईट आहे. 9:30 वाजता लाईट येते. रानात जाऊ सर जवळ होतं 10 वाजतातच. मग आता किती वाजतात काय माहिती आज भिजायला. पण आज लसूण भिजून घ्यायचं, कारण भिजिलाच नाही. त्याची मोटर चालू केली आणि परत भिजिलाच नाही. तर आज भिजायचं उचलावं लागेल तुम्हाला. तर ते मोठं झालं हे उचलतो ना मी एकटा. कसे भांडायला सुरू झाले बघितलं का. गटुडं मोठं झालंय त्याच्यामुळे उचलतो ना मी एकटाच. आणि सर पाडीत आलात हे अशी भांडणं करतात आहे का नाही. म्हणजे किती काम करा आपण लगेच भांडत येतं. अवघड आहे ह्यांचं काय बघा ना, बोलून लगेच मोकळं होत. तर बाय, कारण उचलू लागत आहे. आता जायचं आहे, अंधार पडलाय आता आम्हाला. अजून घरी जायला त्याला स्वयंपाक बनवायला त्याला आम्हाला म्हणजे उशीरच होते ना अजून.